ठीक आहे. सो लेट स्टार्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आता काय असतं कॉन्सन्ट्रेशन टर्म, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन काढतो आपण, ठीक आहे. सपोज करा तुम्हाला एखाद्या डॉक्टरने काही औषध दिलंय, ठीक आहे, औषध दिलंय आणि तुम्ही ते औषध घेताय, राईट. सपोज करा तुमच्या डॉक्टरने तुम्हाला औषध दिलंय लाईक दिस, ही बॉटल तुमच्या औषधाची बॉटल आहे, ठीक आहे. आता तुम्हाला हे बॉटल प्यायची पूर्ण, तुम्ही एक साथ पूर्ण बॉटल पियाल का? नाही, ठीक आहे. सो तुम्ही जर बघितलं असेल तर तिथं डिस्क्रिप्शन मध्ये तो डॉक्टर सांगतो की एक 5 ml घ्या, 10 ml घ्या, काहीतरी घ्या असं, ठीक आहे. असं का सांगतो 5 ml 10 ml घेणं असं? काय 5 ml 10 ml? दॅट इज फिक्स अमाऊंट आहे. काय आहे? फिक्स अमाऊंट आहे, ठीक आहे. सपोज करा मी 2 ग्लास घेतले, ठीक आहे, 2 ग्लास घेतले, ठीक आहे. एका ग्लासमध्ये मी जवळजवळ सपोज करा एक 10-50 ml वॉटर घेतलं आणि दुसऱ्या पण 50 ml वॉटर घेतलं, ठीक आहे. याच्यात मी 3 चम्मच सॉल्ट ऍड केलाय आणि याच्यात मी 1 चम्मच सॉल्ट ऍड केलाय, ठीक आहे. तुम्हाला माहिती नाहीये की मी तुमच्या डोळ्यात मी पट्टी बांधली आहे, ठीक आहे. तुम्हाला माहिती नाही मी कोणत्या याच्यात किती सॉल्ट टाकलंय आणि कोणत्या याच्यात किती सॉल्ट टाकलंय. तुम्ही सांगता का मला सगळ्यात जास्त खारट कोणतं असेल, जास्त सॉल्टी काय असेल? दॅट इज बी पार्ट विल बी मोर सॉल्टी आणि ए पार्ट विल बी लेस सॉल्टी, ठीक आहे. हे कसं बघणार आहे तुम्ही की एक जास्त खारट आहे आणि एक कमी खारट आहे? बाय टेस्टिंग इट, ठीक आहे. तुम्ही त्याचा टेस्ट करू शकता, राईट. जर मी तुम्हाला सांगितलं एखादा परफ्यूम आहे, एक स्ट्रॉंग परफ्यूम आहे, एक वीक परफ्यूम आहे, कसं सांगणार आहे तुम्ही की एक स्ट्रॉंग आहे एक वीक आहे? बाय स्मेलिंग इट, राईट. सो जे पण क्वांटिटीज तुम्ही बाय स्किन, बाय स्मेल, बाय टंग, बाय टेस्ट, हिअर, राईट, ह्याच्याने ज्या पण क्वांटिटी तुम्ही मेजर करतात ते असतं तुमचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. काय असतं? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. कोणतं अनालिसिस? आपण 2 प्रकारे करतो, ठीक आहे. एक असतं क्वालिटेटिव्ह अनालिसिस, दुसरं असतं आपलं क्वांटिटेटिव्ह, ठीक आहे. क्वालिटेटिव्ह म्हणजे किती जास्त आहे किती कमी आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन, लाईक हे याच्यापेक्षा जास्त आहे, ते याच्यापेक्षा जास्त आहे, जास्त और कमी, मोर और लेस, याच्याबद्दल जर तुम्ही सांगत असाल अंदाजे, ते असतं क्वालिटेटिव्ह अनालिसिस, ठीक आहे. या पर्टिक्युलर बिकरचं जे सॉल्टीनेस आहे, ते सॉल्टीनेस जरा जास्त आहे दॅन दिस बिकर, ठीक आहे. हे सांगणं म्हणजे आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस बद्दल डिस्कस करणं असतं, ठीक आहे. बट जर मी तुम्हाला सांगितलं की हे जे सॉल्ट आहे ते एवढ्या पर्सेंट मध्ये जास्त सॉल्टी आहे, कमी सॉल्टी, याचा अर्थ तुम्ही काय सांगतायत? एक क्वांटिटी सांगतायत, एक काय सांगतायत? क्वांटिटी. आणि जेव्हा क्वांटिटी बद्दल डिस्कशन करतात तेव्हा मग येतात कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. मग किती कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत? तर पहिलं कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे आपलं मास पर्सेंटेज. मास पर्सेंटेज म्हणजे दॅट इज W/W, ठीक आहे. आता W/W सांगायचं पहिले मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, दॅट इज अबाउट द सोल्युशन. सोल्युशन काय असतं, ठीक आहे. आता काही वर्ड्स आहेत ते खूप जास्त येणार आहेत, ठीक आहे. एक दॅट इज सोल्यूट, दुसरे दॅट इज सॉल्वंट आणि तिसरे दॅट इज सोल्युशन, ठीक आहे. एक आहे सोल्यूट, एक आहे सॉल्वंट, दॅट इज सोल्युशन, ठीक आहे. असा एखादा कंपोनेंट जो त्याचे प्रॉपर्टीज लूज करणार आहे, अ सबस्टन्स विच लुजेस इट्स प्रॉपर्टी इन फ्रंट ऑफ अदर, दॅट नोन एज अ सोल्यूट. म्हणजे समोरच्या पर्टिक्युलर कंपोनेंट सोबत जो त्याचे प्रॉपर्टी लूज करतो तो काय असतो? तुमचा सोल्यूट. आणि जो लूज करत नाही तो काय असतो? सॉल्वंट, ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर सॉल्वंट हा लार्ज क्वांटिटी मध्ये असतो. तुम्ही असंही म्हणता येईल जो लार्ज क्वांटिटी मध्ये असतो तो काय असतो? तुमचा सॉल्वंट. आणि जो स्मॉल क्वांटिटी मध्ये असतो तो काय असतो? तुमचा दॅट इज सोल्यूट, राईट. सो सोल्यूट प्लस सॉल्वंट दोघं मिळून जे बनतं ते असतं सोल्युशन. ब्रो त्यांना सांगा की सोल्यूट प्लस सॉल्वंट दॅट इज इक्वल्स टू असतं सोल्युशन.
लहान पोरांना मला बिलकुल आवडत नाही, इतका त्रास देताना ते, शप्प सांगतो. ठीक आहे. नाव सपोज करा सोल्यूट काय आणि सॉल्व्हंट काय. ठीक आहे. सोल्यूट काय आणि सॉल्व्हंट काय, लेट्स डिस्कस. ठीक आहे. सपोज करा मी जर एक बिकर घेतलंय, दुसरं पण बिकर घेतलंय. सो इथं मी 2 चम्मच सॉल्ट ऍड केलंय वॉटरमध्ये. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन अ सिच्युएशन एक सोल्यूट असेल, एक सॉल्व्हंट असेल. ठीक आहे. सपोज करा माझ्याकडे एवढी बॉटल आहे. ठीक आहे. आणि ह्या बॉटलमध्ये जर मी 1 चम्मच सॉल्ट ऍड केला आणि असं स्टेअर केला, काय होईल, कम्प्लिटली ते सोल्युशन जे सॉल्ट आहे ते डिझॉल्व्ह होऊन जाईल. आपलं काय भेटणार आहे, एक सोल्युशन भेटणार आहे. याचा अर्थ काय, या कंडिशन मध्ये तुमचं सॉल्ट काय असणार आहे, सोल्यूट. का, कारण की सोल्यूट NaCl ने त्याची प्रॉपर्टी लूज केल्यात म्हणून तो काय असणार आहे, सोल्यूट. आणि वॉटर काय असणार आहे तुमचं, दॅट इज सॉल्व्हंट. राईट. बट जस्ट कन्सिडर दॅट की मी इतकं पाणी घेतलंय, लाईक दिस, एवढं दिस मच अमाऊंट ऑफ वॉटर घेतलंय आणि एवढ्या पाण्यामध्ये मी 1 किलो मीठ ऍड करतोय. किती किलो ऍड करतोय, 1 kg. सो ऑब्व्हियसली ह्या पाण्यामध्ये 1 kg सॉल्ट जर मी ऍड करणार आहे, ते पाणी लुप्त होऊन जाईल. या पाण्याचा काहीच नामोनिशाण राहणार नाही. जे उरेल ते काय राहील, 1 kg सॉल्ट राहील. मग इथं 1 kg सॉल्ट काय राहील तुमचं, दॅट इज सॉल्व्हंट. आणि वॉटर काय राहील मग, सोल्यूट. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, जो पर्टिक्युलर सबस्टन्स त्याच्या प्रॉपर्टी लूज करेल तो आहे तुमचा सोल्यूट, दुसरा आहे तुमचा सॉल्व्हंट. ठीक आहे. सो सोल्यूट आर ऑलवेज इन अ स्मॉल साइज और स्मॉल स्केल, सॉल्व्हंट आर इन अ लार्ज अमाउंट. ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर. नाव हे होतं बेसिक इन्फॉर्मेशन. ऑलवेज रिमेंबर सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल्स टू असतं सोल्युशन. आपल्याला डिस्कस करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन टर्म. पहिलं कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे मास पर्सेंटेज, W/W. जर मी तुम्हाला म्हटलं की 10% NaCl W/W solution is there. जर मी तुम्हाला म्हटलं 10% NaCl W/W सोल्युशन इज प्रेझेंट, याचा अर्थ काय होतं, 10% NaCl W/W चा अर्थ असतो की 10 ग्राम ऑफ NaCl प्रेझेंट इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. 10 ग्राम ऑफ NaCl प्रेझेंट इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. जर मी म्हटलं 20% H2SO4 W/W इज प्रेझेंट, म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, दॅट इज 20 ग्राम ऑफ H2SO4 प्रेझेंट इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. वर्ड्स के लक्षात द्या. ठीक आहे. इथे किती आहे, 100 ग्राम ऑफ सोल्युशन. इथे किती आहे, 20 ग्राम ऑफ H2SO4. मी जर तुम्हाला म्हटलं की आय हॅव अ सोल्युशन ऑफ 4% W/W NaOH, किती, 4% W/W NaOH. That means 4 gram of NaOH present in 100 gram of solution. 4 gram of NaOH present in 100 gram of solution. याचा अर्थ काय, हे 4 ग्राम काय तुमचं, दॅट इज नथिंग बट द सोल्यूट. 4 ग्राम काय आहे, सोल्यूट. 100 ग्राम काय आहे, सोल्युशन. तुम्ही सांगाल का मला की सॉल्व्हंटचा मास किती असेल. जर 4 ग्राम सोल्यूट आहे, 100 ग्राम सोल्युशन आहे, तर सॉल्व्हंटचा मास किती.
करेक्ट, दॅट इज 96 ग्राम. राईट. सो आपण W/W पर्सेंटेजचा फॉर्म्युला लिहू शकतो. तो फॉर्म्युला आहे दॅट इज मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्यूशन इंटू 100. नोट डाऊन करा हा फॉर्म्युला. आणि याच्या बेसिस आपण एक क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन सिंपल है. 20 ग्राम of NaCl present in 100 gram of solution. Find W/W. Correct. पहला क्वेश्चन है 20 ग्राम ऑफ NaCl प्रेझेंट इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. तो फाइंड W/W. काय असेल? जिथं किती आहे मास सोल्यूटचं 20 इट इज 20 डिवाइड बाय 100 इंटू 100 कॅन्सल, इट बिकम्स 20%. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन असा पण विचारतात 40 ग्राम ऑफ NaOH प्रेझेंट इन 100 ग्राम ऑफ वॉटर. 100 ग्राम ऑफ वॉटर. देन व्हॉट इज W/W? रॉंग. तुमच्या सगळ्यांचा आन्सर चुकीचं आहे. जे आन्सर 40% देत आहेत तुमच्या सगळ्यांचा आन्सर चुकीचं आहे. काय करता माहितीये का तुम्ही खूप घाई करताय. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये क्वेश्चन रिडिंगला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. काय दिलं? काय 40 ग्राम ऑफ NaOH दिलंय. राईट. म्हणजे तुम्हाला मास ऑफ सोल्यूट दिलंय दॅट इज 40 ग्राम. बट तुम्हाला मास ऑफ सोल्युशन दिलेलं नाहीये. हे 100 ग्राम ऑफ वॉटरचं मास आहे. 100 ग्राम ऑफ वॉटर म्हणजे तुम्हाला सॉल्व्हंटचं मास दिलंय. आणि सॉल्व्हंटचं मास म्हणजे सोल्युशनचं मास नसतं रे. सो सॉल्व्हंटचं मास दिलंय, तुम्हाला सोल्यूट दिलंय, तुम्हाला मास ऑफ सोल्युशन काढावं लागणार आहे. मास ऑफ सोल्युशन कसं असेल? दॅट इक्वल्स टू मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट. दॅट इज इक्वल्स टू 40 प्लस 100 इज इक्वल्स टू 140 ग्राम. आणि मग आता पर्सेंटेज करा W/W. दॅट इक्वल्स टू 40 डिवाइड बाय 140 इंटू 100. ये कट तुमचा आन्सर काही 400 डिवाइड बाय 14. करा बरं कॅल्क्युलेट हे. Now it's correct. Yes, now it is 28%. Correct. I hope तुम्हाला टॉपिक समजला असेल काय आहे. दॅट इज ऑल अबाउट द W/W. ठीक आहे. W/W काय लक्षात ठेवाल की जर मी तुम्हाला विचारलं 20% ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल्स टू, त्याचं मिनिंग काय असेल? प्रत्येक कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये त्याचा मिनिंग जास्त इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात पहिले मिनिंग लक्षात ठेवा. ठीक आहे. काय लक्षात ठेवाल? मिनिंग जास्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला मिनिंग माहिती असेल ना, तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल इझिली. ठीक आहे. चला आता आपण दुसरं बघूया. दुसरं आहे दॅट इज व्हॉल्यूम पर्सेंटेज.
व्हॉल्यूम पर्सेंटेज काय असतं? सपोज करा मी घेतलंय अल्कोहोल, जे तुम्हाला खूप आवडतं. ठीक आहे, तुमचा फेवरेट टॉपिक अल्कोहोल. ठीक आहे, सो जर मी सपोज करा असं म्हटलं, दॅट इज 4% C2H5OH, that is ethanol. 4% ethanol, V by V is present. याचा अर्थ काय असेल? आता इथं V by V दिलाय ना, म्हणजे V म्हणजे व्हॉल्यूम दिलाय, आणि व्हॉल्यूम आपण काढतो, कॅल्क्युलेट करतो ml मध्ये. इथं काय होतं? W by W दिला होता आपल्याला. काय दिला होता? W by W. W म्हणजे मास. आपण आता डिस्कस करतोय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम पर्सेंटेज मध्ये काय येणार आहे? V by V. मग आता याचं मिनिंग काय असेल? 4% इथेनॉल V by V. याचं मिनिंग काय असेल? दॅट इज 4 ml of C2H5OH present in 100 ml of solution. काय असणार आहे? 4 ml of C2H5OH that gives 100 ml of solution. इथं पण ml आहे, म्हणजे इथं पण व्हॉल्यूम आहे, इथं पण ml आहे, इथं पण व्हॉल्यूम आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन करताय, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? W बाय W मध्ये ग्राम बाय ग्राम होतं, V बाय V मध्ये व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम असेल. मी जर म्हटलं 20% ग्लिसरॉल V बाय V सोल्युशन आहे. 20% ग्लिसरॉल V बाय V सोल्युशन आहे. याचा अर्थ काय? V बाय V म्हटलंय ना, मग काय लिहाल? 20 ml of glycerol present in 100 ml of solution. 100 ml of solution. ठीक आहे. नाव व्हॉल्यूम पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय असणार आहे? V बाय V चा फॉर्म्युला काय असणार आहे? ठीक आहे, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इंटू 100. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इंटू 100, दॅट इज V बाय V पर्सेंटेज असतं. आता V बाय V पर्सेंटेजवर खूप कमी क्वेश्चन येतात. एक तर W बाय W वर क्वेश्चन येतात किंवा W बाय V वर क्वेश्चन येतात. ठीक आहे, आलाय JMS ला याच्यावर क्वेश्चन आलेत, खूप इझी क्वेश्चन आलाय. तुम्हाला लास्ट लाईन PYQ घेईन ना, तेव्हा दिसेल तुम्हाला याच्यावर कसा क्वेश्चन आलाय. ठीक आहे, नाव नेक्स्ट आहे, दॅट इज थर्ड आपली क्वांटिटी आहे, दॅट इज W बाय V. ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. दॅट इज W बाय V. काय W बाय V? W बाय V आहे तुमचं, दॅट इज W बाय V काय आहे? दॅट इज नथिंग बट द W म्हणजे काय असेल? मास. आणि V म्हणजे काय असेल? दॅट इज व्हॉल्यूम. म्हणजे काय? W बाय V पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय लिहाल? इज मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इंटू 100. ठीक आहे, हा झाला तुमचा फॉर्म्युला. मिनिंग काय असेल? सपोज करा मी जर म्हटलं 20% NaOH W बाय V, 20% NaOH W बाय V ॲक्वेस. याचं मिनिंग काय असेल? याचं मिनिंग राहील तुमचं, दॅट इज 20 ग्राम ऑफ NaOH present in 100 ml of solution. करेक्ट. नाव जर मी म्हटलं 50 ग्राम NaOH, 50 ग्राम NaCl solution W by V. Can you tell me the percentage of NaCl?
सांगता का मला किती पर्सेंट असेल? जर 20% इक्वल टू 20 ग्राम NaOH प्रेझेंट इन 100 ml सोल्युशन असेल तर 50 ग्राम NaCl सोल्युशन प्रेझेंट इन 100 ml म्हणजे किती NaCl, किती पर्सेंट NaCl असेल? करेक्ट, 50%. राईट. चला म्हणतो एक क्वेश्चन करू आपण. "20 ग्राम of NaOH dissolve in 150 ml of solution." लक्ष द्या, वर्ड्स के लक्ष द्या. 150 ml of solution. Find W/V%. पाटील पठाण, क्वेश्चन सॉल्व करा रे, क्वेश्चन सॉल्व करा रे. ठीक आहे. सो W/V पर्सेंटेज काय असणार आहे? मास किती आहे? दॅट इज 20 ग्राम दिलंय, राईट. व्हॉल्यूम किती आहे? 150 ml दिलंय, राईट. सो W/V पर्सेंटेज काय असणार आहे? दॅट इज गिवन मास 20 डिवाइड बाय व्हॉल्यूम किती असेल? 150 इंटू 100. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट. याचं कॅल्क्युलेशन किती येते तुमचं? ओ 20% नीट करे. ओ गेम एडिट्स, काय झालं रे तुला आज? नीट कॅल्क्युलेट कर. वीस डिवाइड बाय 150 इंटू 100, 20% होता का रे? हो, दॅट इज ऑल अबाउट 13.3%. करेक्ट. अजून एक क्वेश्चन बघू सेम. "10% W/V H2SO4 solution is present in 200 ml. What will be mass of H2SO4?" करेक्ट. सही जा रहे हो. कसं सॉल्व करा? तुम्हाला यावेळेस काय दिलंय? पर्सेंटेज दिलंय. W/V पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय तुमचा? दॅट इज गिवन मास डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, गिवन मास ऑफ सोल्यूट इंटू 100. मास किती दिलंय? काढायचं आहे. दॅट इज एक्स. सोल्युशन किती दिलंय? 200 इंटू किती? 100. पर्सेंटेज किती आहे? 10%. 1 2 कट. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 20 ग्राम. मास किती असेल? 20 ग्राम. पर्सेंट नाही, 20 ग्राम. ठीक आहे. करेक्ट. अजून एक क्वेश्चन देतो तुम्हाला. ठीक आहे, सॉल्व करा. "20 ग्राम of NaOH dissolve in 180 ग्राम of water." क्वेश्चन नीट रीड करा बरं. फाइंड W/V % if density of solution is 1.2 ग्राम per ml. ट्राय करा बरं.
20%, 12%, 12. ओके प्रतीक 12. प्रतीक गूगल करतोय का? नाही ना. तर क्वेश्चन काय तुम्हाला दिलं काय तुम्हाला मास ऑफ सोल्यूट दिलाय. इट इज 20 ग्राम NaOH. तुम्हाला 180 मास दिलाय दॅट इज मास ऑफ वॉटर. किती ते 180 ग्राम. ठीक आहे. तुम्हाला विचारलंय W/V. तर W/V म्हणजे काय आहे मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. आपल्या रिक्वायरमेंट कसली आहे आपल्या रिक्वायरमेंट आहे मास ऑफ सोल्यूट आपल्याला दिलंय म्हणजे हे दिलंय. मास ऑफ वॉटर दिलंय आपल्याला पाहिजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कसं कळाल मास ऑफ वॉटर दिलंय म्हणजे सॉल्व्हंट दिलंय. सॉल्व्हंट प्लस सोल्यूट किती होता सॉल्व्हंट प्लस सोल्यूट इज इक्वल टू सोल्युशन होतं. मग तुम्हाला या दोघांपासून मास ऑफ सोल्युशन भेटेल आणि तिथून मग तुम्ही व्हॉल्यूम काढू शकता बाय युझिंग डेन्सिटी. ठीक आहे. सो काय दॅट इज 180 प्लस 20 इज इक्वल टू 200 ग्राम ऑफ सोल्युशन. तुम्हाला 200 ग्राम ऑफ सोल्युशन आला. आता डेन्सिटी दिली आहे डेन्सिटी ऑफ सोल्युशन दिलंय मास ऑफ सोल्युशन डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन असं पुट करते ना आपल्याला. मास ऑफ सोल्युशन किती आहे दॅट इज 200. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. डेन्सिटी दिली आपली 1.2. V इज इक्वल टू काय 200 डिवाइड बाय 1.2. करा बरं कॅल्क्युलेट. व्हॅल्यू 166.67 आहे का एकदा क्रॉस चेक करता का. करेक्ट 166.6 ml आपलं व्हॉल्यूम आहे राईट. आपल्याला पाहिजे होतं मास ऑफ सोल्यूट जे की दिलंय 20 ग्राम. आपल्याला पाहिजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जे की दिलंय इट इज 166. सो 20 डिवाइड बाय 166.6 इंटू 100 कॅल्क्युलेट कराल तुम्हाला भेटेल मास बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज पर्सेंट मध्ये. करेक्ट करेक्ट. सो 20 इंटू 100 डिवाइड बाय 166.6 एक्झॅक्ट 12% येत आहे. करेक्ट शाबास. ज्यांनी स्टार्टिंगला सॉल्व्ह केला शाबास व्हेरी गुड. नाव अजून एक क्वेश्चन देतो तुम्हाला. ठीक आहे सॉल्व्ह करा तो. क्वेश्चन है 40 ml no 40 ग्राम सॉरी ग्राम of NaOH dissolve in 200 gram of solvent. Find mass by volume percentage if density of solution is 0.8 ग्राम पर ml. सेम क्वेश्चन है
जसा वरचा क्वेश्चन होता तसाच क्वेश्चन आहे, ट्राय करा बरं. सेम क्वेश्चन ट्राय करा बरं. सो हा क्वेश्चन आल्यानंतर आपण स्टार्ट करू मोलॅरिटी. आलं काय आन्सर? 13.3. 80%. कारण इतके जास्त येत आहे. बघा काय दिलंय, मास ऑफ सॉलिड दिलंय डब्ल्यू इक्वल टू 40 ग्राम दिलंय. ठीक आहे, तुम्हाला कॅपिटल डब्ल्यू दिलाय, कॅपिटल डब्ल्यू म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे, लक्षात ठेवा. 200 ग्राम दिलंय. सो सोल्युशनचं मास किती असेल? 40 प्लस 200 इज इक्वल्स टू 240. वॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू मास ऑफ सोल्युशन डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ सोल्युशन. मास ऑफ सोल्युशन किती आहे? दॅट इज 240. डेन्सिटी ऑफ सोल्युशन किती आहे? दॅट इज 0.8. कॅल्क्युलेट केल्यानंतर काय होईल तुमचं? दॅट इज 2400 डिवाइड बाय 8. 300 ml. पर्सेंटेज डब्ल्यू बाय व्ही काय असेल? गिवन मास आहे दॅट इज 40 डिवाइड बाय 300 इंटू 100. कट 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 40 डिवाइड बाय 3. करा बरं कॅल्क्युलेशन. 40 डिवाइड बाय 3. करेक्ट. नाव सगळ्यांचा आन्सर करेक्ट आलाय. इज 13.3%. ठीक आहे, आय होप तुम्हाला मेन बेसिक कन्सेप्ट समजला असेल की काय डब्ल्यू बाय डब्ल्यू काय आहे, डब्ल्यू बाय व्ही काय आहे, व्ही बाय व्ही काय असतं. ठीक आहे, डब्ल्यू बाय डब्ल्यूचं मिनिंग काय सांगितलं तुम्ही? एक्स ग्राम ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. व्ही बाय व्ही पर्सेंटचा मतलब काय सांगितलं होतं? एक्स ml of solute present in 100 ml of solution. आणि डब्ल्यू बाय 20% मिनिंग काय सांगितलं होतं? एक्स ग्राम ऑफ सोल्यूट दॅट इज इक्वल्स टू 100 ml ऑफ सोल्युशन. तुम्हाला फक्त या वर्ड्सवर फोकस करायचं आहे. बिलकुल नाद नाही करते. तुमचे आन्सर बघून मला कसं तरी होती. चलो नाईस. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स घेतलाय. नाव
आता आपण जम्प करू टू नेक्स्ट पॉइंट, दॅट इज पार्ट्स पर मिलियन आणि पार्ट्स पर बिलियन, पीपीएम अँड पीपीबी. हे काय असतं? पार्ट्स पर मिलियन. म्हणजे मिलियन्स मध्ये किती, आणि पार्ट्स पर बिलियन आणि बिलियन्स मध्ये किती, याच्याबद्दलचं डिस्कशन असतं. येस, करेक्ट आहे, फायनान्स करेक्ट आहे. ठीक आहे, चला आता नवीन टॉपिक करूया. कमॉन, क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल तर ठीक आहे, नसेल केला तर राहू द्या. आता नवीन टॉपिक करूया. ठीक आहे ना, पार्ट्स पर मिलियन हे सेम आहे, जस्ट लाईक डब्ल्यू बाय डब्ल्यू. आता सपोज करा मी जो भेटेल तुम्हाला पीपीएम लाईक मास डब्ल्यू बाय डब्ल्यू असं विचारलं, पीपीएम इन टर्म्स ऑफ डब्ल्यू बाय डब्ल्यू असं विचारलं, तर काय म्हणाल तुम्ही? दॅट इज डब्ल्यू बाय डब्ल्यू पीपीएम असं जर म्हटलं असेल तर काय होणार? मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्यूशन, मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्यूशन इनटू 10⁶. आता जेव्हा पर्सेंटेज होतं तेव्हा आपण काय करत होतो? इंटू 10⁻100 ने मल्टिप्लाय करत होतो, करेक्ट. जेव्हा पर्सेंटेज होतं तर पर्सेंटेज आपण काय करत होतो? 100 ने मल्टिप्लाय करत होतो. आता जर पीपीएम विचारलंय तर आपण कितीने मल्टिप्लाय करू? 10⁶ ने मल्टिप्लाय करू. किती मल्टिप्लाय करू? 10⁶. आणि जर पीपीबी असेल तर डब्ल्यू बाय डब्ल्यू पीपीबी जर असेल तर मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्यूशन इंटू 10⁹. 10⁹. ठीक आहे. सो पीपीएम असेल तर कितीने मल्टिप्लाय करा? 10⁶ ने. पीपीबी असेल तर 10⁹ ने, आणि पर्सेंटेज असेल तर 100 ने. क्लियर? क्लियर. चला तर मग एक पीवायक्यू बघू जो पीपीएम और पीपीबी वर आलेला होता. ठीक आहे. यार चांगला क्वेश्चन आणला तर यार, मी कुठे गेला काय माहिती, काय झालं? हा एक क्वेश्चन आहे जो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, ट्राय करा बरं हा क्वेश्चन. काय दिलंय आपल्याला? जेई मेन्सचा क्वेश्चन आहे.
बघा रे तिचे चॅट्स बरोबर बघतात तुम्ही, झूम करून बघा म्हणताय. झूम करून बघायची एवढी सवय झाली का तुम्हाला? एनिवे, ठीक आहे. आता बघ नीट दिसेल. ठीक आहे. हॅलो, चला सॉल्व करा. क्वेश्चन काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इज अ लेबल ॲज 75% बाय मास. म्हणजे काय? तुम्हाला नायट्रिक ऍसिड दिलंय, नायट्रिक ऍसिड दिलंय किती आहे? 75% W/W दिलंय. मास दिलं म्हणजे काय दिलंय? W/W दिलंय. ठीक आहे. द व्हॉल्यूम in ml of the solution which contain 30 gram of nitric acid is. व्हॉल्यूम विचारलाय, व्हॉल्यूम विचारलाय. ठीक आहे. आणि काय दिलंय? मास दिलंय. दिलंय मास किती आहे? 30 ग्राम. डेन्सिटी ऑफ सोल्युशन दिलंय किती इथे? 1.25 ग्राम पर ml. कसं करा सांगा बरं मला. 40 आलं? 40 आन्सर. ठीक आहे. तुम्हाला W/W चा फॉर्म्युला माहिती आहे काय? W/W चा फॉर्म्युला, ठीक आहे, दॅट इज गिवन मास डिवाइड बाय और मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्यूशन इंटू 100. तुम्हाला दिला काय? मास ऑफ सोल्यूट दिलाय दॅट इज 30. मास ऑफ सोल्युशन काढायचं आहे दॅट इज एक्स. आणि W/W दिला तुम्हाला 75 इंटू 100. एक्स इक्वल टू काय असेल? 30 डिवाइड बाय 75 इंटू 100. एक्सची व्हॅल्यू काढा बरं. $31, $32. अरे डायरेक्ट फायनल आन्सर काढलं का? अरे बाप, तुमची स्पीड तर माझ्यापेक्षा जास्त आहे. अरे खतरनाक. करेक्ट 32. ठीक आहे. 30 डिवाइड बाय 75 इंटू 100 दॅट इज इक्वल्स टू 40% और 40 ग्राम येते मास ऑफ सोल्युशन. डेन्सिटी इक्वल टू काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम विचारलंय, मास दिलंय 40 डिवाइड बाय डेन्सिटी किती आहे? 1.25. सो डिवाइड बाय 1.25 32 ml. करेक्ट आहे. नाईस रे. बघा एवढं सोपं आहे केमिस्ट्री. ठीक आहे. आतापर्यंत जेवढा टॉपिक बघितला आपण त्या एका टॉपिकवर, फक्त एका छोट्याशा टॉपिकवर आपण कोणता क्वेश्चन सॉल्व्ह केलाय? JMS 2025 ह्या वर्षीचा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. 28 जानेवारी लास्ट शिफ्ट होती. 28 जानेवारी शिफ्ट 2 त्या शिफ्टचा क्वेश्चन होता. ठीक आहे. सो सांगायचा पॉईंट एवढाच आहे फक्त की तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं, क्वेश्चन जर तुम्हाला नीट रीड करता आला, तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
चला बाकीचे क्वेश्चन आहेत ते मोलॅरिटीवर आहे. ठीक आहे, तर आपण पहिले मोलॅरिटी बघू, त्याच्यानंतर क्वेश्चन बघू. ठीक आहे, पीपीएम आणि पीपीबी चे क्वेश्चन्स नाही आहेत. पीपीएम पीपीचा एक क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे, मला जस्ट क्वेश्चन बघू द्या. तर एक क्वेश्चन घेऊन घेऊ सपोज पीपीएमचा. ठीक आहे, क्वेश्चन आहे तुमच्या समोर, दॅट इज फाइंड concentration in parts per million ppm if percentage W by W is 40%. तुम्हाला काय दिलंय? W by W दिलंय 40%. तुम्हाला काढायचं आहे इन पीपीएम. कसं काढा? कसं काढा? ठीक आहे, बघा लक्ष द्या. ठीक आहे, पीपीएमचा फॉर्म्युला काय होता? दॅट इज मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्यूशन इंटू 10⁶. आणि W बाय W चा काय होता? दॅट इज मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्यूशन इंटू 100. करेक्ट. मग जर तुम्ही इथून 10⁶ म्हणून जर 2 इकडे घेतले तर काय होईल? W बाय कॅपिटल W इंटू 10⁻², असं घेतलं इंटू 10⁴ होईल. W बाय W इंटू 10⁻² म्हणजे काय? W बाय W पर्सेंटेज जे काय आपलं दिलंय किती ते 40 इंटू 10⁻⁴. दॅट इज इक्वल्स टू 4 इंटू 10⁵ ppm.